नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे। विशेषतः जिल्ह्यात सर्वाधिक टँकर येवला तालुक्यात सुरू असून सध्या 19 टँकरद्वारे 23 गावे आणि 8 वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे। गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळा आला की हीच परिस्थिती निर्माण होते। येवला तालुक्यात यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत प्रकारची पाणी टंचाई जाणवली नाही, परंतु यावर्षी उन्हाची तीव्रता पाहता आणि पाण्याची गरज लक्षात घेता येवला तालुक्यात 13 गावे आणि 8 वाड्यांमध्ये मिळून 13 टँकर सुरू करण्यात आलेले होते, परंतु मागील आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आणखी 6 टँकर नवीन त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत। आता येवला तालुक्यातील 23 गावे आणि 8 वाड्यांमध्ये मिळून 19 टँकर सुरू आहेत आणि टँकरच्या फेऱ्यांची संख्या जी आहे ती 32 आहे आणि भविष्यामध्ये उन्हाची तीव्रता पाहता आणि पाण्याची निकड लक्षात घेता या टँकरच्या खेपांमध्ये किंवा गावांमध्ये आणखी वाढ होऊ शकते। नमस्कार, माझे नाव रवींद्र रमेश सोनवणे, मी आहे अनकाईचा, तालुका येवला। आमच्याकडे पाण्याची भीषण टंचाई आहे। दरवर्षीच उन्हाळा लागल्यानंतर भरपूर पाण्याचं म्हणजे पाणी इथं भेटत नाही आम्हाला, जनावरांना व प्यायला वगैरे भेटत नाही। पाणी विहिरींचे एकदम खाली गेलेलं आहे, म्हणजे पाणीच राहिलेलं नाही। आम्हाला टँकरांना पाणी येतं, ते पण 2-2, 3-3 दिवस आड पाणी येतं। त्याच्यामुळं आम्हाला खूपच बिकट परिस्थिती झालेली आहे। किती वर्षापासून अशी परिस्थिती? माझ्या आज आहे माझं वय 27 वर्ष। 27 वर्षापासून अशीच परिस्थिती। अगोदर कसं होतं परिस्थिती आई-वडिलांची? त्यावेळेस बी अशीच होती। 50-60 वर्ष झाले माझ्या आई वडिलांना अशीच परिस्थिती आहे। अजून पाण्याची खूपच टंचाई आहे। पाण्याचे अजून कुठला हे भेटत नाही। स्वच्छ भूषणाने जी पाण्याची परिस्थिती अशी 2-4 महिने कमीच पडतं पाणी, उन्हाळा लागला म्हणजे। किती वर्षापासून असं तरी 30-40 वर्षापासून असं आहेच पाण्याची परिस्थिती उन्हाळ्याला। आता कशी येतं पाणी? आता टँकरनं पाणी येतं, पण दिसाड पाणी देते ते। आता आज पहिल्याच दिवशी पाणी दिलं आणि कधी भागतं त्या पाणी? नाही, भागत नाही म्हणून तर मग त्यांनी रोज द्यावं बा पाणी असं टँकरनं आलं म्हणजे। विहिरींना पाणी विहिरीला आता पाणी कमी पडून गेलं, पाणीच नाही राहिले विहिरीमध्ये। जनावरांना जनावराला मग याच्यातूनच पाणी पाजायचं। पुरतं का? पुरत नाही, पण आता काय 2 टिपडे मध्ये काय पुरतं पाणी? ते म्हणे आता आम्हाला थोडं सर्वांना द्यायचं म्हणे, मग गावात टँकर खाली करायचं। तर मग दिवसाच नाही तर मग 2 दिवस रोजचं जरी आलं टँकर ते चालेल। बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र। अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ।